नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण कोणतीही एक्स्ट्रा माहिती न घेता जानेवारी 2026 या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न हे रिव्हिजन पद्धतीने कव्हर करून घेणार आहोत. हा व्हिडिओ घेण्यामागचं कारण एक प्रकारे आपण चांगली रिव्हिजन करून घेणार आहोत. यामध्ये फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न हे जानेवारी महिन्यातील आपण कव्हर करणार आहोत. या अगोदर भाग पहिला आपण कव्हर केलेला आहे. त्यामध्ये 1 ते 13 जानेवारी 2026 या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न कव्हर केले होते. आज आपण पुढील भाग म्हणजे 14 ते 21 जानेवारी दरम्यानचे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न हे आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा. प्रश्न सर्व IMPS आहेत. याचा PDF हा इतक्या लवकर मिळणार नाही. याचा PDF हा 1 फेब्रुवारी 2026 या महिन्यामध्ये प्राप्त होणार आहे. कारण दररोज आपण जो काही व्हिडिओ अपलोड करत असतो बघा, तर त्याचा PDF हा दररोज आपल्याला प्राप्त होत असतो. त्यासाठी जर एकत्र पूर्ण PDF हवा असेल तर तो महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच फेब्रुवारी 1 या दिवशी आपल्याला प्राप्त होणार आहे. तोपर्यंत कोणीही मागायचा नाही. प्रश्न पहिला आहे, नुकतंच राज्यात किती महानगरपालिकेसाठी निवडणूक ही पार पडली? तर नुकतंच राज्यामध्ये 29 महानगरपालिकेसाठी निवडणूक ही पार पडलेली आहे. 29वी महानगरपालिका कोणती आहे? जालना आहे बघा, जालना. लक्षात ठेवायचं आहे. प्रथमच इचलकरंजी आणि जालना या 2 महानगरपालिकेसाठी बघा निवडणूक पार पडलेली आहे. आतापर्यंत पार पडली नव्हती. या 2 महानगरपालिकेचं निवडणूक ही जी आहे बघा, तर ती प्रथमच घडलेली आहे. एकूण महानगरपालिका किती आहेत महाराष्ट्रामध्ये? 29 आहेत आणि या 29 महानगरपालिकेसाठी निवडणूक ही नुकतंच पार पडलेली आहे. थोडेसे महत्त्वाचे 2-3 पॉईंट्स आहेत ते कव्हर करून घेऊया. 15 तारखेला मतदान झालं, 16 तारखेला याचा निकाल लागला. उमेदवार किती होते? 15,931 उमेदवार होते आणि सर्वाधिक जागा जर कोणत्या पक्षाने जिंकल्या असतील तर त्या बघा BJP पक्षाने जिंकलेल्या आहेत. कोणत्या पक्षाने? BJP पक्षाने जिंकलेल्या आहेत. मुंबईमध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या? तर भारतीय जनता पार्टीनेच जिंकलेल्या आहेत. लक्षात ठेवायचं आहे. सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. किती आहेत? 6 आहेत. सर्वाधिक महानगरपालिका असणारे राज्य कोणते आहे? आपला महाराष्ट्र हे बघा सर्वाधिक महानगरपालिका असणारे राज्य आहे. पुढचा प्रश्न घेऊया. मारिया कोरिना मचाडो यांनी त्यांचा शांततेचा नोबेल पुरस्कार जो 2025 मध्ये त्यांना प्राप्त झाला होता, तर तो पुरस्कार त्यांनी कोणास प्रदान करण्यात आलेला आहे? तर पर्याय क डोनाल्ड ट्रम्प यांना बघा मारिया कोरिना मचाडो यांनी त्यांचा शांततेचा नोबेल पुरस्कार जो 2025 मध्ये त्यांना प्राप्त झाला होता, तर तो डोनाल्ड ट्रम्प यांना प्रदान केलेला आहे. पुढील प्रश्न आहे, जागतिक पुस्तक मेळा 2026 मध्ये कोणता देश हा अतिथी म्हणून उपस्थित आहे? तर कतार हा बघा जागतिक पुस्तक मेळा 2026 मध्ये अतिथी म्हणून उपस्थित होता. कर्करोगाच्या तपासासाठी आशाव्यान मोबाईल युनिट कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर गुजरात राज्याने बघा आशाव्यान मोबाईल युनिट सुरू केलेलं आहे. कशासाठी? तर कर्करोगाच्या तपासासाठी. भारताच्या 45व्या अंटार्क्टिक मोहिमेमध्ये कोणत्या देशाचे संशोधक हे सामील झालेले आहेत? तर पर्याय ब UAE या देशातील संशोधक हे भारताच्या 45व्या अंटार्क्टिक मोहिमेमध्ये समाविष्ट झालेले आहेत. खलिफा विद्यापीठ लक्षात ठेवायचे. खलिफा विद्यापीठातील हे संशोधक आहेत जे यामध्ये सामील झाले होते. भारतात शेवटचा पोलिओचा रुग्ण आढळलेला किती वर्ष पूर्ण झालेले आहेत? तर भारतात शेवटचा रुग्ण आढळून एकूण 15 वर्ष पूर्ण झाले आहेत. किती? 15 वर्ष. शेवटचा जो काही रुग्ण होता तर 2011 साली प्राप्त झाला होता किंवा 2011 मध्ये. कोठे? तर हावडा पश्चिम बंगाल या ठिकाणी 2011 साली पोलिओचा शेवटचा रुग्ण हा सापडला होता आणि त्या घटनेला आता 15 वर्ष झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, METY किंवा MEITY ने कोणत्या IIT येथे परमशक्ती सुपर कॉम्प्युटिंग सुविधा ही नुकतंच सुरू केलेली आहे? तर IIT मद्रास या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय म्हणजेच MEIT यांनी बघा IIT परमशक्ती सुपर कॉम्प्युटिंग सुविधा ही नुकतंच सुरू केलेली आहे. कोठे? IIT मद्रास या ठिकाणी. अशोक लेलँडच्या पहिल्या इलेक्ट्रिक समर्पित EV प्लांटचे उद्घाटन हे कोठे करण्यात आले? तर लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी अशोक लेलँडच्या पहिल्या इलेक्ट्रिक समर्पित EV प्लांटचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारत हा कितव्या स्थानावर आहे? तर हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारत हा 80व्या क्रमांकावर आहे. कितव्या क्रमांकावर आहे? तर 80व्या क्रमांकावर आहे. या अगोदर जे काही निर्देशांक जाहीर झाला होता तर त्या निर्देशांकामध्ये भारत हा 85व्या क्रमांकावर होता.
5 अंकांनी भारत हा पुढे आला असून आता यावर्षीचा जो काही निर्देशांक प्राप्त झाला त्यामध्ये भारत हा 80व्या स्थानावर आहे. पहिल्या क्रमांकावर कोणता आहे तर सिंगापूर. सिंगापूर हा प्रथम क्रमांकावर आहे. पुढील प्रश्न आहे दुसरा, साताऱ्यातील कोयना धरणाचे नामकरण खालीलपैकी काय करण्यात आले तर छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय असं बघा साताऱ्यातील कोयना धरणाचं नामकरण हे करण्यात आलेलं आहे. कोयना धरण हे कोणत्या नदीवर आहे? कोयना नदीवर आहे, जे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आणि देशातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प आहे. कोयना नदीवर ते धरण आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय. जुनं नाव काय होतं? शिवाजी सागर असं त्याचं जुनं नाव होतं. पुढील प्रश्न आहे, ग्रीनलँड ॲनेक्सेशन अँड स्टेटहुड ॲक्ट विधेयक कोणत्या देशाने सादर केलेले आहे तर अमेरिका. पर्याय ड, अमेरिका या देशाने ग्रीनलँड ॲनेक्सेशन अँड स्टेटहुड ॲक्ट विधेयक हे नुकतंच सादर केलेलं आहे. कशासाठी तर अमेरिकेला ग्रीनलँड हवा आहे. बघा अमेरिकेला ग्रीनलँड हवा आहे आणि हे विधेयक त्याच्यासाठी सादर करण्यात आले. या विधेयकानुसार काय होणार आहे तर हे विधेयक जर मंजूर झाले तर अमेरिकेला ग्रीनलँडला त्याचे 51वे राज्य बनवण्याचा अधिकार असणार आहे. कशामुळे तर या ॲक्टनुसार अमेरिकेला 51वे राज्य बनवण्याचा अधिकार असेल. कोणत्याला तर ग्रीनलँडला. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न आहे, ग्रोक या AI आधारित चॅटबॉटवर बंदी घालणारे पहिले देश कोणते ठरले आहेत तर मलेशिया आणि इंडोनेशिया. मलेशिया आणि इंडोनेशिया हे 2 देश आहेत ज्यांनी ग्रोक या AI आधारित चॅटबॉटवर बंदी घातलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे हा देखील. त्याचं कारण तर चॅटबॉटचा वापर करून अश्लील सामग्री आणि संमतीविना डीपफेक प्रतिमा तयार केल्या जात असल्याने या देशाने हे पाऊल उचललेले आहे. पुढील प्रश्न आहे, 28वी CSPOC परिषद कॉन्फरन्स ऑफ स्पीकर्स अँड प्रेसिडिंग ऑफिसर्स ऑफ द कॉमनवेल्थ असा त्याचा फुलफॉर्म आहे आणि ही परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे तर याचं आयोजन हे आपल्या भारतामध्ये करण्यात आलेलं आहे. कुठे तर आपल्या भारतामध्ये. अध्यक्ष कोण आहेत तर लोकसभा स्पीकर ओम बिर्ला हे याचे अध्यक्ष होते. पुढील प्रश्न आहे, नुकतंच ITBPचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर शत्रुघ्न सिंग कपूर यांची ITBP इंडो तिबेटन बॉर्डर पोलीसच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणत्या राज्याचे नामकरण केरळम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तर केरळ राज्याचं नामकरण हे केरळम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नीती आयोगाच्या अहवालानुसार देशात निर्यातीमध्ये कोणते राज्य अव्वल आहे तर नीती आयोगाच्या अहवालानुसार देशात निर्यातीमध्ये आपला महाराष्ट्र हा बघा अव्वल क्रमांकाचा राज्य आहे. कोणता तर आपला महाराष्ट्र. सर्वाधिक निर्यात ही कोणत्या देशामध्ये होते तर अमेरिका. अमेरिकेला बघा सर्वाधिक निर्याती होते अमेरिकेला. पुढील प्रश्न आहे, भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण बनला आहे तर आर्यन वार्ष्णेय. आर्यन वार्ष्णेय हा भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आहे. प्रश्न जर फिरवून विचारला तर तो असा विचारला जाईल, 2026 मध्ये भारताचा पहिला ग्रँडमास्टर कोण? 2026 मधील भारताचा पहिला ग्रँडमास्टर कोण तर आर्यन वार्ष्णेय हा 2026 मधील भारताचा पहिला ग्रँडमास्टर असून एकूण ग्रँडमास्टर जर आपण पाहिला तर तो कितवा आहे? 92 आहे. लक्षात ठेवायचं आहे. आतापर्यंतचा 92वा आणि 2026 या वर्षातील पहिला आहे आर्यन वार्ष्णेय. लक्षात ठेवायचं आहे. दिल्लीतील कितवा आहे तर दिल्लीतील 8वा आहे. पुन्हा एकदा सांगतो, एकूण 92वा, 2026 मधील पहिला आणि दिल्लीतील आहे 8वा. पुढील प्रश्न, नुकतंच जानेवारी 2026 मध्ये पद्मपाणी पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे तर इलयाराजा. इलयाराजा यांना 2026 मध्ये पद्मपाणी पुरस्कार हा नुकतंच जाहीर झालेला आहे. हा पुरस्कार 11व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव याचं आयोजन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्या महोत्सवामध्ये हा पुरस्कार इलयाराजा यांना प्रदान केला जाणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे, 77व्या प्रजासत्ताक दिन परेड 2026 ची मुख्य संकल्पना काय आहे तर मुख्य संकल्पना आहे पर्याय ब, वंदे मातरम आणि आत्मनिर्भर भारत अशी यावर्षीची थीम आहे. 2 कोणते अध्यक्ष
77व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न हा महत्त्वाचा आहे, परीक्षेमध्ये विचारला जातो. पुढील प्रश्न आहे, नरेंद्र मोदींनी पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला कोठून हिरवा झेंडा दाखवला आहे? तर मालदा टाऊन, पश्चिम बंगाल या ठिकाणून बघा नरेंद्र मोदींनी पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा हा दाखवलेला आहे. पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही कोठून कोठे धावली? तर ती धावलेली आहे हावडा ते गुवाहाटी. हावडा ते गुवाहाटी कामाख्या या दरम्यान देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही धावलेली आहे. कोणत्या तारखेला? तर 17 जानेवारीला. 17 जानेवारी 2026ला भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन धावलेली आहे हावडा, पश्चिम बंगाल ते गुवाहाटी, आसाम या दरम्यान. भारताचा पहिला सार्वभौम AI पार्क हा खालीलपैकी कोठे उभारला जाणार आहे? तर चेन्नई, तमिळनाडू या ठिकाणी भारताचा पहिला सार्वभौम AI पार्क हा उभारला जाणार आहे. नरेंद्र मोदींसमोर सादर करण्यात आलेले बागुरुंबा लोकनृत्य कोणत्या जमातीचे आहे? तर ते आहे बघा बोडो जमातीचे लोकनृत्य जे नरेंद्र मोदी यांच्या समोर सादर करण्यात आलेले आहे. ही जी काही बोडो जमात आहे तर ती सर्वाधिक आसाम राज्यामध्ये आढळून येते. आसाम लक्षात ठेवायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आसाम दौऱ्यावर होते आणि त्या दौऱ्यादरम्यान त्यांच्या समोर हे बागुरुंबा लोकनृत्य सादर केले होते जे बोडो जमातीचे आहे. जानेवारी 2026मध्ये स्कॉच गोल्ड अवॉर्ड हा कोणास प्रदान करण्यात आला? तर DRDOला बघा जानेवारी 2026मध्ये स्कॉच गोल्ड अवॉर्ड हा प्रदान करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, 9वी आंतरराष्ट्रीय मसाला परिषद 2026 कोठे आयोजित केली जाणार आहे? तर कोची, केरळ या ठिकाणी 9वी आंतरराष्ट्रीय मसाला परिषद 2026 ही आयोजित केली जाणार आहे. कोची हे भारताचे मसाल्याचे केंद्र म्हणून ओळखले जाते. मसाल्याचे केंद्र म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर केरळ हे राज्य ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDAला जानेवारी 2026मध्ये एकूण किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तर एकूण 77 वर्ष पूर्ण झाली असून स्थापना ही 1955 साली झाली होती. केव्हा? 1955 साली. टेलर पुरस्कार 2026 खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? तर डॉक्टर टोबी यांना टेलर पुरस्कार 2026 हा प्रदान करण्यात आलेला आहे. पर्यावरणाचा नोबेल म्हणून या पुरस्काराला ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, इंडियन बँक असोसिएशनकडून फिनटेक पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर इंडियन बँक असोसिएशनकडून फिनटेक पुरस्कार हा कर्नाटक बँकेस प्रदान करण्यात आलेला आहे. कर्नाटक बँकेस. राज्य वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर वल्सा नायर सिंग यांची राज्य वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. स्पितुक गस्टर उत्सव 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? तर स्पितुक गस्टर उत्सव 2026 हा लडाख या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. NIAच्या महासंचालक पदाचा पदभार हा कोणी स्वीकारलेला आहे? तर राकेश अग्रवाल. पर्याय अ, राकेश अग्रवाल यांनी NIAच्या महासंचालक पदाचा पदभार हा नुकताच स्वीकारलेला आहे. सदानंद दाते हे महाराष्ट्राचे महासंचालक बनले आणि त्यांच्या जागेवर आता NIAचे महासंचालक म्हणून राकेश अग्रवाल यांनी पदभार हा स्वीकारलेला आहे. यांच्या अगोदर कोण होते? तर सदानंद दाते हे NIAचे प्रमुख होते. त्यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकाचा पदभार स्वीकारला आणि ते पद रिक्त झाले. त्यानंतर आता राकेश अग्रवाल यांनी NIAचे प्रमुख म्हणून पदभार हा स्वीकारलेला आहे. पुढील प्रश्न आहे, केंद्रीय दक्षता आयुक्त CVC म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर प्रवीण वसिष्ठ यांची केंद्रीय दक्षता आयुक्त CVC म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारत विद्युत शिखर परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी भारत विद्युत शिखर परिषद 2026 ही आयोजित करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे, मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर आपला महाराष्ट्र हे बघा मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. विजय हजारे ट्रॉफी 2025-26चे विजेतेपद खालीलपैकी कोणी पटकावले? तर विजय हजारे ट्रॉफी 2025-26चे विजेतेपद हे पर्याय अ, विदर्भाने पटकावलेले आहे. प्रथमच विजेतेपद हे पटकावलेले आहे विजय हजारे ट्रॉफीचे, प्रथमच लक्षात ठेवायचं आहे.
पराभव कोणाचा केला? सौराष्ट्राचा पराभव करत उपविजेतेपद हे सौराष्ट्राला प्राप्त झाले असून विदर्भ हा विजेता संघ ठरलेला आहे. पुढील प्रश्न आहे, VBG रामजी कायद्याची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात येणार आहे? तर 1 एप्रिल 2026 पासून VBG रामजी कायद्याची अंमलबजावणी ही करण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टीचे 12वे आणि सर्वात युवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण बनले आहेत? तर नितीन नबीन हे बिहारमध्ये मंत्री आहेत आणि ते आता भारतीय जनता पार्टीचे 12वे आणि सर्वात युवा राष्ट्रीय अध्यक्ष बनलेले आहेत. अगोदर कोण होते? तर JP नड्डा हे भारतीय जनता पार्टीचे अगोदरचे अध्यक्ष होते. त्यांच्या जागेवर नितीन नबीन हे भारतीय जनता पार्टीचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष असणार आहेत. पुढील प्रश्न आहे, भारताची फुलराणी सायना नेहवालने कोणत्या खेळातून निवृत्तीची घोषणा केली? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. सायना नेहवाल ह्या बॅडमिंटन खेळाशी संबंधित असून त्यांनी बॅडमिंटन या खेळातून निवृत्तीची घोषणा ही नुकतंच केलेली आहे. हिसार हरियाणा या राज्यातील त्या संबंधित असून त्यांचं एक आत्मचरित्र आहे, प्लेइंग टू विन. लक्षात ठेवायचं आहे, प्लेइंग टू विन हे त्यांचं आत्मचरित्र आहे आणि ते आत्मचरित्र परीक्षेमध्ये विचारलं जातं. त्यांना महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त आहेत बघा 4, ते आपण कव्हर करून घेऊया. 2009 साली अर्जुन पुरस्कार, 2010 साली पद्मश्री पुरस्कार, 2016 साली पद्मभूषण पुरस्कार, 2009-10ला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, तेव्हा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असं त्याचं नाव होतं. पुढील प्रश्न आहे, बजाज पुणे ग्रँड टूर 2026चे सदस्यदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? याचं उत्तर असणार आहे महेंद्रसिंग धोनी. MS धोनी हा बघा बजाज पुणे ग्रँड टूर 2026चा सदस्यदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 ही जी काही स्पर्धा होती बघा, तर ती सायकलिंगची स्पर्धा होती. सायकल लक्षात ठेवायचं आहे. या स्पर्धेमध्ये विजेतेपद कोणी पटकावले? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. येणाऱ्या भरतीमध्ये हमखास विचारला जाईल. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 ही जी काही स्पर्धा पार पडली, तर त्या स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? उत्तर कमेंट करून सांगायचं. प्रश्न महत्त्वाचा विचारला जाईल 100%. प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये 140 पुरुष जवानांच्या तुकडीचे नेतृत्व हे कोण करणार आहे? तर सिमरन बाला हे बघा CRPF. लक्षात ठेवायचं आहे, CRPFच्या 140 पुरुष जवानांच्या तुकडीचे नेतृत्व हे सिमरन बाला करणार आहे. पुढील प्रश्न आहे, 86वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद 2026 कोठे आयोजित केली जाणार आहे? तर ती लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे, देशातील प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार 2025 हा कोणत्या पालिकेस प्रदान करण्यात आला? तर नवी मुंबई या पालिकेस देशातील प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे. इंडिया ओपन 750 स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर याचं विजेतेपद हे लिन चुन ई. नाव लक्षात ठेवायचं आहे, लिन चुन ई यांनी इंडिया ओपन 750 स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद हे पटकावलेले आहे. महिला जर विचारलं तर ॲन से यंग. नाव लक्षात ठेवायचं आहे, ॲन से यंग यांनी महिलाचे विजेतेपद आणि पुरुषाचे विजेतेपद हे लिन युन यी यांनी पटकावलेले आहे. पुढील प्रश्न आहे, हवाई दलाचा युद्ध सराव वायुशक्ती 2026 हा कोठे आयोजित केला जाणार आहे? तर पोखरण राजस्थान या ठिकाणी हवाई दलाचा युद्ध सराव वायुशक्ती 2026 हा आयोजित केला जाणार आहे. भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन कोणत्या बँकेने सुरू केली? तर त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन ही सुरू केलेली आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी, पहिले धावत्या ट्रेनमधील ATM हे पंचवटी एक्सप्रेसमध्ये बसवण्यात आले. काय? पहिले धावत्या ट्रेनमधील ATM हे पंचवटी एक्सप्रेसमध्ये बसवण्यात आले. ते ATM कोणत्या बँकेचे आहे? उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न आहे, भारतात आलेले शेख मोहम्मद झायेद अल नाहयान कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत? तर ते UAE देशाचे अध्यक्ष आहेत, शेख मोहम्मद झायेद अल नाहयान, जे भारत दौऱ्यावर आले होते. पुढील प्रश्न आहे, T20 विश्वचषक 2026 मध्ये इटली संघाचा कर्णधार कोण असणार आहे? तर प्रथमच बघा T20 विश्वचषकामध्ये समाविष्ट झालेला आहे इटली, आणि या इटली संघाचे कर्णधार कोण आहेत? तर वेन
मॅडसन हे इटली संघाचे कर्णधार आहेत. एक महत्त्वाची अपडेट, 2026चा जो काही T20 वर्ल्ड कप होणार आहे बघा, तर तो आपल्या भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान होणार आहे. आता नक्की घडलं काय, तर 2026मध्ये होणाऱ्या T20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिला असून आता भारत हा 2026च्या T20 वर्ल्ड कपचा सहभागी देश असणार नाही. लक्षात ठेवायचं आहे, तो 2026च्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडलेला आहे. त्याच्या जागेवर स्कॉटलँड हा जो काही संघ आहे बघा, स्कॉटलँड, तर या संघाला स्थान प्राप्त झालेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, बांगलादेश बाहेर निघाला असून स्कॉटलँड हा संघ आता T20 वर्ल्ड कपमध्ये समाविष्ट झालेला आहे. पुढील प्रश्न आहे, राज्यात रोजगार समन्वयासाठी कशाची स्थापना करण्यात येणार आहे, तर महिमाची स्थापना ही राज्यात रोजगार समन्वयासाठी करण्यात येणार आहे. पहिल्या IICDIM 2026 या परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले, तर भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे. मध्य प्रदेशातील रतापानी व्याघ्र प्रकल्पाचे नामकरण काय करण्यात आले, तर डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प. नाव लक्षात ठेवायचं आहे, डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प असं मध्य प्रदेशातील रतापानी व्याघ्र प्रकल्पाचं नामकरण हे करण्यात आलेलं आहे. रतापानी व्याघ्र प्रकल्प किंवा डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प हे भारताचे कितवे व्याघ्र प्रकल्प आहे, तर ते आहे भारताचे 57वे व्याघ्र प्रकल्प. आणि मध्य प्रदेशमधील विचारलं तर 8वे व्याघ्र प्रकल्प आहे. कितवे? 8वे व्याघ्र प्रकल्प. पुढील प्रश्न आहे, अवकाशातील Cloud9 फॅन्टम गॅलेक्सी कोणी शोधलेली आहे, तर ती नासाने शोधलेले. नासाचे 15वे प्रशिक्षक कोण बनलेत, प्रशासक, तर 15वे प्रशासक बनलेले आहेत जेरेड आयझॅकमन हे नासाचे 15वे प्रशासक आहेत. देशात पहिले क्रॉनिक किडनी डिसीज रजिस्ट्री कोणते राज्य सुरू करणार आहे, तर ओडिशा राज्य हे बघा देशात पहिले क्रॉनिक किडनी डिसीज रजिस्ट्री हे सुरू करणार आहे. रिअल टाइम सोर्स अपॉर्शनमेंट सुपरसाइट खालीलपैकी कोणी सुरू केलेली आहे, तर रिअल टाइम सोर्स अपॉर्शनमेंट सुपरसाइट ही नवी दिल्ली या सरकारने सुरू केलेलं. कोणी, तर नवी दिल्ली. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे, 16वी आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सीची सभा कोणत्या ठिकाणी पार पडली, तर अबुधाबी या ठिकाणी 16वी आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सीची सभा ही पार पडलेली आहे. पुढील प्रश्न आहे, 21 जानेवारीला खालीलपैकी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो, तर वरीलपैकी सर्व. मेघालय, त्रिपुरा, मणिपूर या तिन्ही राज्याचे जो काही स्थापना दिवस आहे, तर तो 21 जानेवारीला साजरा केला जातो. राष्ट्रीय ऑलिम्पिक शिक्षण आणि विकास कार्यक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे, तर भारतीय ऑलिम्पिक संघटना या संस्थेने राष्ट्रीय ऑलिम्पिक शिक्षण आणि विकास कार्यक्रम या संस्थेने हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. PT उषा ह्या अध्यक्ष आहेत, PT उषा. पुढील प्रश्न आहे, दही चुरा नावाचा सण अलीकडेच कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला, महाराष्ट्रामध्ये त्याला आपण मकर संक्रांत म्हणतो, तर बिहारमधील हा सण दही चुरा नावाने ओळखला जातो. दही चुरा हा बिहार राज्यातील सण आहे आणि तो त्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, UN जागी बोर्ड ऑफ पीस बनवण्याची संकल्पना कोणी मांडलेली आहे, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी UN जागी बघा बोर्ड ऑफ पीस बनवण्याची संकल्पना ही मांडलेली आहे. पुढील प्रश्न आहे, सागर मैत्री मिशन कोणत्या महासागरीय संशोधन जहाजाद्वारे चालवले जाते, तर INS सागरध्वनी या संशोधन जहाजाद्वारे सागर मैत्री मिशन हे चालवले जाते. अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी कोणत्या संस्थेतून निवृत्तीची घोषणा केलेली आहे, तर नासा या संस्थेमधून अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी बघा निवृत्तीची घोषणा केलेली आहे. अधिक माहिती आपण टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता. पुढील प्रश्न आहे, 77व्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र हे कोणत्या संकल्पनेवर चित्ररथ सादर करणार आहे, तर पर्याय ब, गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या संकल्पनेवर आपला महाराष्ट्र हा 77व्या प्रजासत्ताक दिनी चित्ररथ सादर करणार आहे. खेलो इंडिया विंटर गेम्स 2026 याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, तर लेह लडाख या ठिकाणी खेलो इंडिया विंटर गेम्स 2026 आयोजन हे करण्यात आलेलं आहे.
पुढील प्रश्न आहे 17वा दोस्ती त्रिपक्षीय समुद्र अभ्यास 2026 याचं आयोजन कोठे करण्यात आले? तर मालदीव या ठिकाणी 17वा दोस्ती त्रिपक्षीय समुद्र अभ्यास हा आयोजित करण्यात आला होता. आता त्रिपक्षीयमध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश आहे? एक आहे मालदीव, दुसरा आहे श्रीलंका आणि तिसरा आपला भारत. या 3 देशांदरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे त्रिपक्षीय समुद्र अभ्यास जो 17वा असणार आहे. कोणत्या ठिकाणी? मालदीव या ठिकाणी त्याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. योवेरी मुसेवेनी कोणत्या देशांमध्ये 7व्यांदा राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे? तर युगांडा देशाचे ते 7व्यांदा राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत योवेरी मुसेवेनी. राष्ट्रीय पेंग्विन दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 20 जानेवारीला राष्ट्रीय पेंग्विन दिवस हा साजरा करण्यात आला आहे. पुढील प्रश्न आहे जगातील पहिला मल्टी सेन्सर ऑफ ऑब्झर्वेशन उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? तर मिशन दृष्टी हा जगातील पहिला मल्टी सेन्सर अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह आहे. नौदलाच्या लोकायन 26 नावाच्या समुद्र मोहिमेमध्ये कोणते जहाज वापरण्यात आले? तर INS सुदर्शिनी हे जे काही जहाज आहे तर ते लोकायन 26 नावाच्या समुद्र मोहिमेमध्ये जहाज वापरण्यात आलेले आहे. नुकतंच निधन झालेल्या दरभंगा राजघराण्याच्या शेवटच्या महाराणी कोण आहेत? तर महाराणी कामसुंदरी या दरभंगा राजघराण्याच्या शेवटच्या महाराणी आहेत. हे लक्षात का ठेवायचं आहे? तर जेव्हा 1962 साली भारत आणि चीन युद्ध झालं होतं बघा, तर त्यावेळी 600 किलोग्रॅम सोनं आणि विमान हे महाराणी कामसुंदरी यांनी बघा दान केलं होतं आणि त्यांचंच नुकतंच निधन झालेलं आहे, ज्या दरभंगा राजघराण्याच्या शेवटच्या महाराणी होत्या. पुढील प्रश्न आहे 2025चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार खालीलपैकी कोणास जाहीर झालेला आहे? तर ग्रासा माशेल यांना 2025चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा नुकतंच जाहीर झालेला आहे. या कोण आहेत? तर त्या मोझाम्बिकच्या आहेत बघा. मोझाम्बिकच्या ग्रासा माशेल ह्या मोझाम्बिक देशाच्या असून आफ्रिकन नेत्या आहेत त्या. पुढील प्रश्न आहे भारताच्या पहिल्या ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्पाचे उद्घाटन हे कोठे करण्यात आले? तर अंदमानामध्ये भारताच्या पहिल्या ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्पाचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे. चागोस द्वीप समूह कोणत्या महासागरातील एक बेट समूह आहे? तर हिंद महासागरातील एक बेट समूह आहे चागोस द्वीप समूह. लक्षात ठेवायचा आहे. कोणत्या राज्यातील मनिका फ्लावरला GI टॅग हा प्रदान करण्यात आला? तर तमिळनाडू राज्यातील मनिका फ्लावरला GI टॅग हा प्रदान करण्यात आला आहे. प्रश्न आहे शेवटचा आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2025-26 नुसार भारताची रँक कितीवी आहे? याचं उत्तर मी सांगणार नाही, याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. बघूया आपल्या किती लक्षात राहायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे जानेवारी 2026 या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घडीचे प्रश्न हे आपण रिव्हिजन म्हणून या ठिकाणी कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, परंतु तो आता नसून 1 फेब्रुवारी किंवा 1 फेब्रुवारी 2026ला तो अपलोड केला जाईल. कारण दररोज जो आपण व्हिडिओ अपलोड करत असतो बघा, तर त्याचा PDF हा टेलिग्रामवर फक्त असतो, परंतु ज्याला कोणाला एकत्र पूर्ण महिन्याचा हवा असेल तर त्याला आता 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. व्हिडिओ कसा वाटला पुन्हा एकदा सांगतो. व्हिडिओ महत्त्वाचा होता, जो आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.